आपण नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतो. मुलांचं शिक्षण, पतीचं करिअर, सासू-सासऱ्यांचा विचार, घरातील जबाबदाऱ्या. पण या सगळ्यात आपण स्वतःला कुठेतरी विसरतो. आजच्या काळात स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणे म्हणजे फक्त पैसे कमवणे नाही, तर तो स्वाभिमान आहे. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं का गरजेचं आहे, त्याचबरोबर स्वतःची ओळख कशी निर्माण करू शकता. नमस्कार गृहिणी लाईफ. जेव्हा तुमच्या स्वतःच्या हातात स्वतःचे 4 पैसे असतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. तुम्हाला छोट्या गोष्टींसाठी कोणासमोर हात पसरावे लागत नाही. लक्षात ठेवा, एक स्वावलंबी आईच तिच्या मुलांना खूप छान प्रेरणा देऊ शकते. उशीर झालेला नाहीये, आजच पहिलं पाऊल उचला. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे, कोणते टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक नक्की करा. आज एक गोष्ट मला खूप मनापासून बोलायची आहे. आपण कितीही सुशिक्षित, कितीही प्रेमळ, कितीही सुरक्षित कुटुंबात राहत असलो ना तरी सुद्धा एक गोष्ट आपल्या लक्षात येते. स्त्री म्हणून स्वतःचे थोडेफार का होईना पैसे कमवणे किती महत्त्वाचे आहे. मोठा व्यवसाय सुरू करायचा नसेल तरी हरकत नाही, पण इतकं तरी करा की आपल्या छोट्या छोट्या खर्चासाठी आपण कोणावरही अवलंबून राहणार नाही. पैसा म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाहीये, तर तो एक आधार असतो, जगण्याची नवी दिशा असते. ही फक्त एक चर्चा नाहीये, तर प्रत्येक मैत्रिणीमध्ये दडलेल्या सामर्थ्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. आपण किती जरी लाडके असलो, किती जरी समर्पित असलो तरी स्वतःची कमवण्याची मजाच वेगळी असते. उदाहरणार्थ पहा, एखादी गृहिणी तिच्या आवडीनुसार एखादे काम सुरू करते. प्रत्येक मैत्रिणीमध्ये दडलेल्या सामर्थ्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. आपण किती जरी लाडके असलो, किती जरी समर्पित असलो ना तरी सुद्धा स्वतःची कमवण्याची मजा जी असते ना ते वेगळीच असते. उदाहरणार्थ पहा, एखादी गृहिणी तिच्या आवडीनुसार एखादे काम सुरू करते तेव्हा त्या कामाचा जेव्हा तिला पगार येतो, पैसे हातात तिच्या येतात, तेव्हा घरातील सर्वांसाठी काही ना काही ती गिफ्ट्स घेते. त्या गिफ्ट म्हणजे फक्त वस्तू नसतात, तर त्या तिच्या मेहनतीचं आणि स्वाभिमानाचं ते प्रतीक असतं. तिच्यामध्ये तिचं प्रेम आणि स्वावलंबी बनण्याची एक भावना निर्माण झालेली असते. स्वतःच्या कष्टातून कमवण्याची, काही ना काही करण्याची भावना, ती शक्ती आणि तो आनंद शब्दात सुद्धा व्यक्त करणं कठीण असते. बरं, येथे प्रश्न पैशाचा नाहीये, तर तो तिचा आवडीचाही विषय असतो. स्वतःचे कष्टाचे पैसे असल्याने तुम्ही आवड निवड करू शकता. आवडणारा ड्रेस घेऊ शकता, आवडणारी साडी घेऊ शकता, घरात एखादी वस्तू घ्यायची असेल, कधीतरी कुठं फिरायला जायचं असेल किंवा आवडीची एखादी वस्तू घ्यायची असेल तरी देखील कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही, तर कोणाची परवानगी देखील घ्यायची गरज वाटत नाही. एखादी गोष्ट जर माहेरच्या व्यक्तीला किंवा कोणाला बर्थडे गिफ्ट जर द्यायचं असेल, मैत्रिणीला जरी काही घ्यायचं असेल तरी तुम्ही ते सहज घेऊ शकता. हे केल्यावर तुम्हाला जो आनंद आणि जो समाधान मिळणार आहे ना तो शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज तर नसतेच आणि हीच आपली भावना खूप समाधानी असते. बरं, असं पण नाही की सर्वांनाच आपल्या घरात पैसे मागावे लागतात. कितीतरी महिला असतात की कितीतरी मैत्रिणी आहेत, कितीतरी गृहिणी अशा आहेत की ज्यांच्या हातातच सर्व व्यवहार असतो, सर्व घराचा कारभार असतो आणि मग त्यासाठी तिला मागणं सुद्धा गरजेचं नसतं आणि त्यासाठी जे ती करते त्याचा मान देखील ते सर्वजण ठेवतात. पण सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती नसते ना. काहीतरी ठिकाणी परिस्थिती वेगळी सुद्धा असू शकते. जरी सर्व हातात जरी तिच्या असलं, तिच्या मनात जरी असलं तरी सुद्धा ती हव्या त्या गोष्टी घेऊ शकत नाही. आणि शिवाय मनात तिच्या असतंच की मला स्वतःला काहीतरी करायचे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे. जेव्हा आपण स्वतः कमवतो तेव्हा घरातील चर्चेमध्ये, विषयामध्ये आपले म्हणणे जास्त विचारात घेतले जाते, कारण तेव्हा आपले योगदान घरातील अर्थचक्रामध्ये सहभागी असते. हे स्वाभिमानाचे बीज आपल्या मुलांपर्यंत देखील हे पोहोचत असते. ते फक्त आपल्यालाच आई म्हणून नाही तर स्वावलंबी आई म्हणून पाहतात आणि आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा त्या मुलांना देखील त्या कामाचे महत्त्व राहते. काम तर आपण घरातले करतोच, पण जेव्हा असे काम करतो की ज्यातून 4 पैसे आपण कमवू शकतो तेव्हा त्याला किंमत येते आणि आपले सामर्थ्य देखील दिसते. प्रत्येकच वेळेस ऑल इज वेल असेल असे देखील नाही. कधी कधी कुटुंबावर आर्थिक संकट देखील येऊ शकते, कधीतरी दवाखान्याचा समस्या मोठी निर्माण होऊ शकते, अचानक मोठा खर्च येऊ शकतो, मुलांचं उच्च शिक्षण असो किंवा नवऱ्याची आर्थिक अडचण असो. अशा वेळी आपलं स्वतःचे जे काही साठवलेले पैसे असतात ना, जेव्हा आपण त्यांना देतो किंवा त्याच्यातून बाहेर काढतो त्यावेळेस आपण प्राऊड फील करतो आणि तेव्हा जेव्हा हे संकट आपल्या पुढे येते तेव्हा आपण गडबडून जात नाही. उलट आपण या संकटाला आपण सहज बाजूला सारू शकतो, कारण स्वतःचं एक आर्थिक कवच आहे असे एक फिलिंग आपल्यामध्ये येत असते. हे फक्त आर्थिक कवचच नाही तर त्यातून मानसिक सुख देखील आपल्याला मिळत असते. बऱ्याच जणी म्हणतात की अगं माझं सगळं ठीक आहे, मला काहीही टेन्शन नाही, पण घर नीट आहे, परिस्थिती ठीक आहे म्हणून तसेच राहायचे का? तुम्ही स्टिचिंग क्लासेस,
बेकिंग क्लासेस घेऊ शकता किंवा स्वतः बेकिंग करू शकता किंवा काहीतरी छोटंसं व्यवसाय सुरू करू शकता. असे छोटे छोटे व्यवसाय करत जर तुम्ही असाल, तिथे तुम्ही काम मनापासून जर केलं तर पैसा येतोच आणि त्याबरोबर येते ती स्वतःची ओळख. ती ओळख कोणामुळे नाही तर ती ओळख स्वतःमुळे असते, स्वतःच्या कामामुळे येत असते. कोणी ना कोणीतरी असे म्हणतं, एवढं कमवून कुठे न्यायचे आहे, काय करायचे आहे. पण खरंच सांगायचं झालं तर 2-3 हजार जरी स्वतःच्या हातात स्वतःचे कष्टाचे मिळाले ना तरी त्याची किंमतच वेगळी असते. कारण ते तुमचे स्वतःचे असतात. त्यातून तुम्ही कोणासाठी काय घेतलं, कोणाला काय दिलं, स्वतःसाठी वापरलं की एखाद्यासाठी दिलं, एखादी सेव्हिंग स्कीम चालू केली तरी त्याची किंमत खूप मोठी मोलाची असते. पहा, पैसा कितीही असला तरी तो स्वतःच्या मेहनतीतून मिळालेला जर असेल तर हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यातून आपल्याला आनंद देखील मिळालेला असतो. हे पैसे जरी कमी असले तरी स्वतःच्या बळावर उभं राहण्याचं काम करतं. बरं, काम म्हणजे घर सोडून नोकरीच केली पाहिजे का? असंही नाही. बरेच जण काम म्हणजे नोकरी समजतात, पण त्या व्यतिरिक्त घर सांभाळता घरात बसून खूप काही करता येते. घर सांभाळता यूट्यूब चालू करू शकता. तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये प्रावीण्य मिळवता येईल असे चॅनल तुम्ही चालू करू शकता किंवा इतर आवडीनिवडीप्रमाणे घरगुती बिझनेस, लोणचे पापड, टेलरिंग असे काम करू शकता किंवा शिकलेला असाल तर क्लासेस वगैरे घेऊ शकता. वर्क फ्रॉम होम जॉब करू शकता. आजच्या डिजिटल युगामध्ये आजकाल खूप काम आहे जे तुम्ही घर बसल्या आपण तुम्ही करू शकता. प्रश्न हा आहे की तुम्ही पहिलं पाऊल कधी उचलाल? कामामध्ये पैसा कमवणे नाही तर अनेक नवीन गोष्टी शिकत असतो आणि आपण अपडेट राहत असतो. अनेक नवीन लोकांशी जोडले गेलेलो असतो. ओळखी निर्माण होतात, वाढतात आणि त्यामार्फत अनेक नवीन गोष्टी माहिती आपण घेत असतो, शिकत असतो. सेव्हिंग्जबद्दल ज्ञान मिळत असते आणि आपण जेव्हा स्वतःचे पैसे कमवतो तेव्हा आपल्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. बरेचदा तुम्ही ऐकलेले असेल, तिचं काय बाई, ती कमवत आहे. हे वाक्य जरी साधं वाटलं तरी त्यामागे तिचं स्वावलंबत्व दिसत असतं. त्याचबरोबर तुम्ही कमवता तेव्हा तुमच्या समाजात तुमचा मान वाढत असतो. पैसा फक्त मोजायला नसतो तर त्यातून मनाला शांतता निर्माण होत असते, मजबूती निर्माण होत असते आणि त्याचबरोबर सन्मान देखील मिळत असतो. आज तुम्ही जेव्हा कमवत असता तेव्हा ते स्वतःसाठीच नाही तर तुमच्या मुलांच्या पिढीसाठी देखील आदर्श बनवत असता. मुलांच्या मनात आपण हे काम करायचं स्वप्न निर्माण होतं, स्वप्न बघायला लागतात, शिकतात. त्याचबरोबर उंच भरारी घेण्याची देखील त्यांच्यामध्ये मुळं पेरली जातात. ती मुळं तुम्ही पेरत असता, म्हणजे ती बीजे त्या मुलांमध्ये तुम्ही रुजवत असता. किती जरी तुम्ही श्रीमंत असला तर तुमची संपत्ती तुमची मुलेच आहेत आणि ही कितीतरी मोठ्या संपत्तीपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. कमवायला सुरुवात केल्यावर एक गोष्ट नक्की शिकायला आपल्याला मिळत असते, ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. घरातील काम, मुलांचा अभ्यास आणि स्वतःचं काम या तिघांनाही वेळ देताना आपण जास्त बिझी राहत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जास्त आपण शिस्तबद्धतेने वागत असतो, वेळेचे महत्त्व समजतो. त्याचबरोबर फालतू गोष्टींना, फालतू विचारांना देखील आपण वेळ देत नाही. तुमच्या लक्षात आलंय का की जेव्हा तुम्ही फक्त घरातलंच काम करता तेव्हा दिवसभर घरातलंच करत राहता आणि ज्या दिवशी कुठेतरी तुम्हाला जायचं असेल त्या दिवशी आपण घरातील पटकन उरकतो आणि तयार होत असतो आणि बाहेर जायला तयार होतो, रेडी होतो. तर मग इतर वेळेस देखील असं का करत नाही? आपल्याकडून असं का होत नाही? काम का उरकत नाही? याचाच अर्थ आपण ठरवायचा आहे. कामाला वेळ किती द्यायचा आहे. आपण जितका वेळ कामाला देतो ना तितकंच ते काम ते वेळ घेत असतं. मग जर हा वेळ जर तुम्ही ठरवून दिला तर तुमचा वेळ खूप शिल्लक राहणार आहे. मग हा वेळ आपल्याला इतर काहीतरी काम करायला फ्री आपल्याला होऊन देतं. म्हणजेच काय तर गृहिणी ही फक्त 24 तास घरातील काम करत राहिली तर ती फक्त फ्री कधी होणार आणि फ्री झालीच नाही तर स्वतःची ओळख कशी निर्माण करणार? म्हणून स्वतः कमवायला शिका. खूप वेळ मिळेल. दिवसभर तेच काम करत राहण्यापेक्षा पटपट कामे उरकून इतर कामाला वेळ द्या. घर सांभाळताना आपण आपल्या कामाला वेळ देतो तेव्हा वेळेची किंमत देखील आपल्याला कळते. त्यामुळे आपण काहीतरी गोल ठेवतो आणि तो अचीव करण्याची सवय देखील आपल्याला लागते. छोटे छोटे गोल्स पूर्ण करत जातो तेव्हाच पुढे आपण मोठे मोठे गोल्स आपण करू शकतो. बळ मिळत राहतं आपल्याला. कितीतरी महिला अशा आहेत की व्हॉट्सअपवरती आपले व्यवसाय करत असतात. तर तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप, फेसबुकवर आपले प्रोडक्ट लिंक देऊ शकता आणि कमावू शकता. आपल्या आजूबाजूला काय चालले याविषयी देखील तुम्ही जागरूक राहत असता. एक स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा ती अनेक स्त्रियांना आधार देऊ शकते. उदाहरणार्थ, अगदी एखादा छोटासा व्यवसाय जर तुम्ही केला तरी सुद्धा तुम्ही 2 स्त्रियांना हाताखाली ठेवलं कामाला तरी त्यांना तुम्ही रोजगार देऊ शकता आणि त्यांना आधार देता आणि स्वतःबरोबर इतरांच्या घराला देखील हा मदतीचा हातभार सुद्धा देता. ही भावना खूप महत्त्वाची असते. आणि अजून एक सांगायचे म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी करता तेव्हा घरातील लोक स्वावलंबी होतात. जेव्हा तुम्ही फक्त घरातीलच काम करत राहता तेव्हा प्रत्येकजण घरामध्ये तुमच्यावर अवलंबून असते, कारण आपण त्यांच्यासाठी
तेव्हा कायम अवेलेबल असतो. त्यांना त्यावेळी तुमची किंमत राहत नाही. आणि जर तुम्ही काहीतरी करता तेव्हा तुमच्यावर अवलंबून न राहता स्वतःचे काम स्वतः करायला शिकतात. शिवाय तुमची कदर देखील राहते. आपण 24 तास त्यांच्यासाठी नाही आहोत हे त्यांना समजते. हे तुमच्या मुलांसाठी खूप फायद्याचे ठरेल. स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय देखील त्यांना लागेल. आपण गृहिणी असतो ना, आपल्याला फार वाईट सवय लागलेली असते. ती म्हणजे पुढे पुढे करणे, सतत चिंता करत राहणे. जेव्हा तुम्ही स्वतःचे काही ना काही करताना तेव्हा याची सवय आपण लावून घेतो स्वतःला आणि या गोष्टींपासून आपण दूर राहतो. तर पहा, एक फायदा हा देखील होतो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा. त्याचबरोबर आपण मानसिकदृष्ट्या फ्री देखील असतो. म्हणजे सतत विचार, गिल्ट, एकलकोंडे, अस्वस्थ, डिप्रेशन या गोष्टीपासून आपण सतत लांब राहत असतो आणि याची फायदा आपल्याला होत असतो. पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. तुम्ही जेव्हा कामामध्ये बिझी होता तेव्हा या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत आणि विचारात सुद्धा येत नाहीत. तर तुम्ही एकट्या नाही आहात. गृहिणी फॅशन लाईफ तुमच्यासोबत आहे. इथे कोणी लहान नाही, कुणी मोठे नाही. फक्त एकच आहे, प्रत्येक स्त्रीने, गृहिणीने स्वतःच्या सामर्थ्याला ओळखून पुढे जायचं आहे आणि स्वतःचा आधार स्वतः बनायचा आहे. शेवटी तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात. जाता जाता एकच सांगेल तुम्हाला, जर काय करायचं असेल घरात बसून अजून काय करू शकता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभवही सांगा. कदाचित पुढील व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुमच्या प्रश्नावरच, अनुभवावरच घेऊन येईल. तुम्ही स्वतः काही घरातून करत असाल तीही आयडिया कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित इतरांना त्याचा फायदा होईल. तुमचे चांगले वाईट अनुभव देखील तुम्ही या कमेंटमध्ये आपल्याला सांगू शकता आणि आपले मन हलके करू शकता आपल्या या चॅनेलवर. कारण आपण या चॅनल महिलांसाठीच केलेला आहे. कामाचे चांगले वाईट आलेले अनुभव तुम्ही सांगून आपल्या इतर गृहिणींना देखील प्रोत्साहित करू शकता आणि या गृहिणी लाईफमध्ये सहभागी होऊ शकता. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पण हा विचार मात्र तुमच्या मनात रुजू देत. या व्हिडिओमध्ये, या विचारांमध्ये याचा फायदा नक्की तुम्ही घेतला आहे का? आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन विषयावर, प्रश्नावर, चर्चावर आणि समस्यांवर गृहिणींसाठी आणि महिलांसाठी आपण व्हिडिओ बनवत असतो आणि विषय घेऊन येत असतो. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब आपल्या चॅनलला केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईकसुद्धा नक्की करा, ज्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.